समर्थन नक्कीच करते आहे राजीनाम्याचं। 1.5 वर्ष त्यांनी मला प्रचंड त्रास दिलेला आहे आणि मामी आमचीच जागा होती ती आम्ही सांभाळत होतो अशा पद्धतीने बोलत होता। मग माझ्या लक्षात आलं की ज्याच्याकडे मी न्याय मागते आहे तो त्या चोराकडेच मी जमीन दिली आणि त्याच्याचकडे मी न्याय मागते असं मला वाटलं। पण मी आता असं महाराष्ट्र शासनाला आणि आपल्या मुख्यमंत्र्यांना असं निवेदन करीन आणि माझी तुमच्या माध्यमातून त्यांना अशी विनंती आहे सांगणं आहे की त्यांनी ताबडतोब धनंजयकडून राजीनामा घ्यावा। मी तर म्हणते आमदारकी पण त्यांची रद्द करण्यात यावी। कलेक्टर त्याच्या घरी जातो, त्याचेच लोक, त्याच्याच हाताखालचे माणसं, तो गोविंद बालाजी मुंडे स्वतः मला सांगत होता साहेबांकडे कलेक्टर येतात, साहेबांकडे रजिस्ट्रार येतो, साहेबांकडे एसपी येतात। हे तर मी नाही बघितलं, त्यांचेच लोक मला सांगतात। आणि डीएम आहे, डीएम किंग आहे जे म्हणू ते इथे होतं। डीएमच्या शिवाय इथे जमीन विकल्या जात नाही सांगल्याशिवाय। मग माझ्या लक्षात आलं की त्यांनी माझ्या जमिनीमध्ये सुद्धा हस्तक्षेप केलेलाच आहे आणि याच्यात पंकजाचं पण मुखसंमती आहे। पंकजा पण काही अगदी फार धुतल्या तांदळासारखी नाही आहे, त्याच्यामुळे पंकजा तितकीच जबाबदार आहे। देवेंद्र फडणवीस आपले जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत त्यांनी मला खात्री दिलेली आहे की मी तुमचं काम करून देतो आणि त्यांच्याच शिष्टमंडळ मंत्रिमंडळामध्ये जे धनंजय मुंडे आहे जो माझा भाचा आहे तर त्यांनी माझी जागा हडप केलेली आहे एका नोकराच्या माध्यमातून असा माझा पूर्णपणे त्याच्यावर आरोप आहे। मुख्यमंत्र्यांना मी निवेदन दिलं आहे की धनंजय मुंडेंनी माझी जी जमीन आहे ती त्याच्या खालच्या नोकरांच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ती जमीन लाटलेली आहे आणि जबरदस्तीने रजिस्ट्री लावून दिलेली आहे। त्याचा मुआवजा पण मला व्यवस्थित दिलेला नाहीये। तर मला ह्या जमिनीसाठी मी त्यांना 2 वर्ष फॉलोअप पण केला पण त्यांनी टाळाटाळ केली। एकदा मी त्यांना दवाखान्यात भेटायला गेले होते त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की मामी मी तुझं काम करतो पण मीच कारण परळीचा किंग आहे, मी डीएम आहे, परळीचा किंग आहे, माझ्या नजरेच्या खालून कुठलीही जमीन जाणार नाही। मी स्वतः जमिनी कुठली विकल्या जाते, खरेदी केल्या जाते किंवा घेतल्या जाते त्याच्यामध्ये मला सगळी माहिती असते। म्हणजे याचा अर्थ ह्याला सगळी माहिती होती। मग ह्यानी मला आणि आम्हीच तुझी जमीन सांभाळत होतो, मग तुला माहिती होतं तर तू अशी तिराईताच्या ह्याच्यातून का घेतली जमीन? तू मला द्यायला पाहिजे होती, डायरेक्ट मला भेटायला पाहिजे होतं। आम्ही असे तर लोक नाहीये ना, आपल्याच नातेवाईकांना द्यायचंय। चला 10 रुपयाची 8 रुपयाला दिली असती पण दिली असती ना, चांगल्या याने आले असते तर दिली असती कारण तुम्हाला हवी होती, आम्हाला त्या जमिनीचं काम नव्हतं। आमच्या नावाने प्रवीणनी कुठे असेट देऊन ठेवले आहे, माझ्या 2 मुलांचा हक्क हे बळकावूच कसे शकतात? मला हा मुद्दा आहे आणि ह्यासाठी मी ही लढाई लढते आहे आणि मुख्यमंत्र्यांनाही निवेदन दिलं आहे आणि आज सकाळी मी अजितदादांना भेटून पण निवेदन दिलं आहे। दोन्ही मंत्र्यांनी मला खात्री दिलेली आहे की हे काम आम्ही करून देऊ। माझं एकच निवेदन त्यांच्यापुढे होतं की तुम्ही मला ह्याच्यामध्ये पूर्ण सेटलमेंटचे आजच्या तारखेप्रमाणे सगळे पैसे द्यावे, नाही तर मला कॅन्सल ऑफ रजिस्ट्रीमध्ये मी जी केस टाकली आहे त्याच्यात एनओसी देऊन माझी रजिस्ट्री कॅन्सल करून माझे नाव पूर्ववत आणावे आणि माझ्या जमिनीवरचा कब्जा सोडावा।